कसे आहेत मित्रांनो, बरे आहेत ना? हसताय ना? हसतच राहायला हवं आणि जसा वेळ मिळेल तसं भटकत राहायला हवं. पावसाळा सुरू झाला की माझे पाऊले उचलतात ते म्हणजे डहाणूला जाण्यासाठी. 2022 मध्ये पहिल्यांदाच इकडे गेलो आणि डहाणूचा होऊन गेलो. खरंच हे ठिकाण एवढे छान आहे की पावसात इकडे आलो की घरी परत जाण्यासाठी मनच नाही करत. चला मग सुरू करू आजच्या ब्लॉगला. ट्रॅकिंगला सुरू करण्याआधी आम्ही खातो तो म्हणजे आजीच्या हाताचा गरमागरम वडापाव आणि भजी. या आजीच्या हाताची चटणी एवढी भारी आहे की अजून मागत बसाल. एकदम आदिवासी हिरवी गार वाटलेली चटणी. मित्रांनो, महाराष्ट्राचे भटकंतीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला घेऊन आलो आहे डहाणूला महालक्ष्मीगड. इथे 3 स्पॉट आहेत. पहिला म्हणजे ट्रॅकिंग महालक्ष्मी स्पॉट म्हणजे महालक्ष्मी टेम्पल, दुसरा छोटा धबधबा आणि तिसरा म्हणजे धरण. तर सर्वात पहिला आपण एक्सप्लोर करू डहाणूचं गड, डहाणू मंदिर. त्याला मग आपण सुरुवात करूया ट्रॅकिंगला. छान पाऊस पण इकडे येतोय. दिखा उधर उधर वो दिखा. मित्रांनो, समोर जो पॉइंट दिसतो आहे तोच डहाणूचा प्रसिद्ध सुळका टोक आहे. त्याच्या खाली महालक्ष्मी मंदिर आहे. आता आपल्याला तिकडेच वरती जायचे आहे. पावसातून वरचा नजारा पाहण्यासारखा असतो, जणू आपण ढगातूच चाललो आहे. हा गड किमान 200 ते 250 फूट वरती आहे असा माझा अंदाज आहे. मी इकडे वर्षातून 5 ते 6 वेळा येतो, म्हणून मी हा ट्रॅक अर्ध्या तासात वर चढतो आणि 15 मिनिटात खाली उतरतो. नवीन लोकांना जरा हा खूप उंचच वाटेल, पण वर गेल्यावर जो पावसाचा नजारा दिसतो तो अप्रतिम असतो ना राव. या मंदिरात वरती बांधकाम सुरू आहे. ज्या भक्तांना स्वतःच्या मनाने ही रेतीची पिशवी गडाच्या टोकापर्यंत घेऊन जायचे असते तो भक्त तो फुल न फुलांची पाखळी समजून हातभार लावतो. आम्ही सुद्धा पिशव्या उचलल्या आणि ट्रेकिंगला सुरुवात केली. ट्रॅकिंग करूपर्यंत सांगतो या गडाची कहाणी. महालक्ष्मी मंदिर डहाणू परिसरातील मुंबई अहमदाबाद महामार्गावर वसलेले डहाणूमधील सर्वात प्रसिद्ध मंदिरांपैकी एक आहे. हे महालक्ष्मीला समर्पित आहे. हे मंदिर जव्हार राज्यातील कोळी राजा जयाबा मुकणे यांनी 1306 मध्ये जव्हारच्या स्थापनेवेळी बांधले होते. पूजेच्या वेळी जव्हारच्या मुकणे घराण्यातील सध्याच्या राजाचा ध्वज आईच्या मंदिरात अर्पण केला जातो. वाघाडी गावचे पुजारी नारायण सातव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. मंदिराच्या व्यवस्थापनाचे कर्तव्य किंवा जबाबदारी, त्याच्या विधींच्या अध्यक्षतेसह त्याचे कार्य जव्हारच्या कोळी शासकांनी मल्हार कोळी जमातीच्या सातव नावाच्या कुळावर दिले होते. महालक्ष्मी मंदिराचे सध्याचे मुख्य पुजारी मल्हार कोळी जमातीतील सातव कुळातील सातव आहेत. महालक्ष्मी देवी पर्वतांची देवी आहे. ही सातव कुळाची कुल देवी आहे. सत्व कुळातील सदस्यांना मल्हार कोळी जमातीतील इतर कुळ आणि अगदी इतर आदिवासी गट देखील आदराने पाहतात. अशी आहे महालक्ष्मी गडाची कहाणी. अशा प्रकारे चिंब पावसात भिजत आणि धुक्याचा आनंद घेत घेत 200 फूटवर आलो. पाऊस आला की मनात कितीतरी पावसाची गाणी दाटून येतात. येणारा प्रत्येक पाऊस मनात एक आनंद घेऊन येतो. या पावसात मस्त चिंब भिजावं, बाहेर फिरायला जावं, कित्येकांचे असे प्लॅन लगेच बनू लागतात. पाऊस आणि आठवण या दोघांचे घट्ट नाते आहे. फरक इतकाच की पाऊस शरीराला भिजवतो आणि आठवणी या कायम मनाला भिजवतात. मित्रांनो, जर तुम्हाला फॅमिली सोबत इकडे यायचे असेल आणि फॉगचा आनंद घ्यायचा असेल तर इकडे नक्की या. हे ठिकाण खूप सुरक्षित आणि उंचावर असल्यामुळे पावसाची मजा घेता येते, त्यासोबत ट्रॅकिंग होते. आणि बरं का, महालक्ष्मी देवीचे दर्शन केल्यावर मन खूप शांत होऊन जाते. हा पहा, आजूबाजूचा परिसर कसा धुक्याने भरले आहे. वरून खालचे गाव दिसत नाही एवढा फॉग आहे. खूप छान वातावरण आहे. अशा प्रकारे फॉग आणि पावसाचा आनंद घेत घेत मी आणि माझा मित्र पोचलो सुळका टोकाच्या पायथ्याशी. मित्रांनो, हा बघा सुळका टोकाचा पावसातला नजारा. अप्रतिम अप्रतिम. हा सुळका टोक पावसाच्या ढगात कोठे गायब होतो तर अचानक समोर येतो. हा नजारा पाहण्यासाठी मी आणि माझा मित्र न चुकता दरवर्षी पावसात या ठिकाणी भेट देतो. आता मंदिर फक्त 2 मिनिटाच्या अंतरावर आहे, तर मग जाऊ डायरेक्ट आई महालक्ष्मीच्या मंदिरात. बोला अंबे माते की जय. अशा प्रकारे आम्ही महालक्ष्मी देवीचं दर्शन केले आणि गेलो देवीच्या गुफेत. ही गुफा पांडवकालीन आहे असे सांगितले जाते.
देवीचं दर्शन केल्यावर या गुफेतून प्रदक्षिणा घातली आणि थेट निघालो गडाच्या खाली येण्यासाठी. खाली उतरणे म्हणजे आमच्यासाठी फक्त 15 मिनिटाचा खेळ होता. 15 मिनिटात आम्ही गडाच्या खाली आणि गाडी काढली आणि गेलो माझ्या फेव्हरेट वॉटरफॉलवर. हा वॉटरफॉल खूप छोटा आहे, पण मजा मात्र मोठी देऊन जातो. बोलतात ना, मूर्ती लहान पण कीर्ती महान. आमच्यासाठी तर हा आमचा खाजगी वॉटरफॉल आहे. आम्ही हवे तेवढे वेळ या धबधब्याखाली बसतो. कोणीच काही बोलत नाही. गावातली माणसे पण खूप प्रेमळ आहेत. या वॉटरफॉलची वाट आम्ही दरवर्षी आतुरतेने बघत असतो. या वॉटरफॉलवर बसून मन भरले की जातो धरणावर मासे पकडायला. गावातली माणसे या धरणावर मासे पकडत असतात आणि पावसाची मजा घेत धरणावर पोहत सुद्धा असतात. सुरुवातीचा पाऊस असल्यामुळे पाणी जरा खराब होते, म्हणून धरणावर पोहणे आणि मासे पकडण्याचा बेत रद्द केला. मग आम्ही गेलो गाव फिरायला. महालक्ष्मीच्या मंदिरात शेतातील पहिल्या पिकापासून महालक्ष्मीची पूजा केली जाते. पितृ अमावस्याच्या दिवशी येथे आदिवासी मेळा भरतो. येथील सर्व शेतकरी आपल्या शेतात पिकवलेल्या भात, बाजरी, काकडी, कोबी यासह विविध प्रकारच्या भाज्या व फळे अर्पण करून मातेची पूजा करतात. शेतातील पीक आईला अर्पण केल्याने घरात सुख, शांती आणि समृद्धी येते, अशी त्यांची श्रद्धा आहे. गाव फिरून झालं मग घरचे पण वाट बघत असतात. सुट्टी दिवशी उगाच त्याचा पण खोलंबा नको म्हणून अंबे माते की जय बोललो आणि निघालो परतीच्या प्रवासाला. मित्रांनो, ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.